नमस्कार मंडळी, श्रीनाथ संप्रदाय या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत। मंडळी, बरेच दिवस आपला व्हिडिओ आला नाही आणि म्हणूनच याची कमी भरून काढण्यासाठी आज मी तुम्हाला एका अशा विषयावर माहिती देणार आहे ज्याबद्दल माहिती घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते आणि खास करून जे लोक गादी चालवतात, लोकांच्या अडचणी सोडवतात, लोकांची कोडी सोडवतात, त्यांना या विषयाची माहिती जाणून घेण्यात अधिकच उत्सुकता राहते। आणि मंडळी, तो विषय म्हणजे वीरकंगन। मंडळी, सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन आणि इंटरनेटवर सुद्धा अनेक जण हे वीरकंगन देण्याचे काम करीत आहेत, पण खरे वीरकंगन काय आहे किंवा ते कसे बनवले जाते हे पण त्यांना माहीत नसते। कदाचित काही लोक असतील सुद्धा जे योग्य वीरकंगन तुम्हाला देत असतील, त्यामुळे आपण सर्वांना चुकीचं म्हणू शकत नाही किंवा सर्वच लोकांवर आपण शंका घेऊ शकत नाही। पण आजकालच्या काळात वीरकंगन बनवण्याची आणि ते सिद्ध करण्याची विधी ही क्वचितच लोकांना माहीत आहे। त्यामुळे आजकाल अनेक लोक, अनेक देवऋषी हे असे चुकीचे किंवा फक्त धातूचे असलेले कंगन हातात घालून फिरत आहेत, पण त्यांना माहिती नाहीये की वीरकंगन ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती एवढ्या सहजासहजी कोणालाही भेटत नाही। त्यासाठी आपले सामर्थ्य सुद्धा तेवढे असावे लागते। आणि मंडळी, हा विषय निवडण्यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे असे चुकीचे किंवा सिद्ध न केलेले कंगन आपण जर घातले तर आपण फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या घरच्यांना सुद्धा त्रासात टाकत आहोत। कारण चुकीच्या गोष्टींमुळे फायदा तर होतच नाही, परंतु त्रास मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणावर होत असतोय। आणि व्हिडिओ बनवण्याचे सुद्धा हेच कारण आहे की तुम्ही अशा प्रकारे चुकीची गोष्ट काही धारण करू नका। मंडळी, मी जी वीरकंगन बद्दल माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्हाला वीरकंगन हे काय आहे, त्याचा महिमा काय आहे हे समजणार आहे आणि त्याचबरोबर खरे वीरकंगन हे कसे बनवले जाते, हे कसे सिद्ध केले जाते याची देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे। आणि मंडळी, त्याहूनही महत्वाचं म्हणजे वीरकंगन जरी सिद्ध झाले तरी ते कुठे वापरायचे किंवा कशा प्रकारे वापरायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कारण या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती नसतात आणि तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट सविस्तर स्वरूपात सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। मी तुम्हाला खात्री देतो की आजपर्यंत वीरकंगन या विषयावर एवढी सविस्तर आणि एवढी स्पष्टपणे तुम्हाला कोणीही माहिती दिली नसेल, कारण याची पूर्ण माहिती ही जास्त कोणाला नाहीये। आणि या विषयावर व्हिडिओ बनवण्याचे अजून एक कारण म्हणजे हा व्हिडिओ बघून तरी तुम्हाला समजेल की वीरकंगन हे खऱ्या प्रकारे कसे बनवले जाते आणि खरे वीरकंगन आणि खोटे वीरकंगन हे कसे ओळखायचे। तर मंडळी, सर्वप्रथम जर तुम्ही आपल्या श्रीनाथ संप्रदाय परिवाराशी जोडले गेले नसाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण तंत्र, मंत्र, यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती, उपाय, उतारे या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतोय। त्याचबरोबर जर तुमच्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक दिलेली असते, तिथे तुम्ही फॉलो करून पर्सनली माझ्याशी बोलू शकता आणि तुमच्याशी बोलण्याची आपण कोणतेही चार्जेस किंवा कोणतेही फी घेत नाही। तर मंडळी, सर्वप्रथम वीरकंगन काय आहे हे नीट समजून घ्या। तर मंडळी, वीरकंगन म्हणजे पंचधातूचे बनवलेले एक कडी असते ज्यावर 52 किंवा 21 वीर हे स्थापन केले जातात। आता मंडळी, पंचधातूमध्ये सोने, रजत, तांबे, पितळ आणि कांस्य या धातूंचा वापर केला जातो आणि या वीरकंगनातील दैवतांकडून आपली किंवा इतर लोकांचे सुद्धा कामे ही करून घेतली जातात किंवा कामे केली जातात। आणि मंडळी, भगत आणि देवऋषी लोकांमध्ये ही गोष्ट खूप प्रचलित आहे, खूप प्रसिद्ध देखील आहे। मंडळी, वीरकंगन हा खूप वेगळा विषय आहे, हा खूप वेगळा प्रकार आहे आणि तेवढाच उग्र देखील आहे। त्याचबरोबर ही क्रिया करणे किंवा वीरकंगन धारण करणे, वीरकंगन बनवणे हे खूप अवघड देखील आहे। कारण मंडळी, हे कंगन धारण करणाऱ्याला तर त्याचे नियम पाळावेच लागतात, परंतु जो व्यक्ती हे वीरकंगन बनवणार आहे, घडविणार आहे, त्याला सुद्धा याच्या नियमाचे पालन देखील करावे लागत असते। मंडळी, सर्वप्रथम कंगन घडवण्यापासून ही क्रिया, ही पद्धत चालू होते आणि यामध्ये कंगन बनवित असताना काही नियमांचे आपल्याला पालन करावे लागत असते। आता मंडळी, यामध्ये वीरकंगन हे फक्त अमावस्या किंवा पौर्णिमा याच दिवशी बनवले जाते किंवा याच दिवशी बनवण्याचे काम हे चालू केले जाते। इतर दिवशी हे वीरकंगनाचे काम चालू केले जात नाही। आणि मंडळी, दुसरी गोष्ट म्हणजे जो व्यक्ती हे वीरकंगन घडवणार आहे किंवा बनवणार आहे, जोपर्यंत वीरकंगन बनवण्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला स्वतःची शारीरिक स्वच्छता आणि पावित्र्य राखणे हे देखील गरजेचं असतं। आता यामध्ये कंगन घडवित असताना तिसरा नियम म्हणजे जो पण व्यक्ती हे वीरकंगन घडविणार आहे, बनवणार आहे, त्या व्यक्तीला वीरकंगन घडवित असताना संपूर्णपणे निर्वस्त्र होऊनच ते कार्य करावे लागतं। मंडळी, ही आहे वीरकंगन घडविण्याची मूळ पद्धत। आता आजकाल किती लोक हा नियम पाळतात याची तर शंकाच आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंगन बनवित असताना आपण ज्या हातोडीचा वापर करणार आहे त्या हातोडीचा प्रहार हा फक्त कंगनावरच व्हावा लागतो। ती हातोडी ऐरन किंवा जमिनीवर स्पर्श होता कामा नसते
ती हतोडी जमिनीवर किंवा ऐरणावर स्पर्श झाली तर कंगन बनवण्याचे काम हे पुन्हा चालू करावं लागतं. आणि मंडळी, अशा प्रकारे हे कंगन बनवून झाल्यानंतर, घडवून झाल्यानंतर किंवा कंगनाला आकार दिल्यानंतर त्यावर सर्वप्रथम गणपती दैवताची मूर्ती ही बसवली जाते. आणि मग नंतर एक एक करून क्रमवार इतर वीरांना त्या कंगनावर स्थान दिले जाते. आता यामध्ये काही वीर हे वाम मार्गाने सिद्ध होणारे असतात, तर काही वीर हे दक्षिण मार्गातील असल्यामुळे ते दक्षिण मार्गाने सिद्ध होतात. तर दक्षिण मार्गाने सिद्ध होणारे वीर म्हणजे यामध्ये तंट्यावीर, हनुमानवीर, समरीवीर, कान्होऱ्यावीर, मेमजावीर, नरसिंहवीर, सदगनावीर, चौधरीवीर, जयतमालवीर, बाकूवीर, ताट्यावीर, शनसरवीर, कालवीर, भैरववीर, सोनावीर, गरुडवीर, गगनावीर, नागार्जुनवीर, वैष्णववीर, चामरीवीर आणि महिषासुरवीर हे आहेत मंडळी दक्षिण मार्गाने सिद्ध होणारे वीर. आता मंडळी, गणपती दैवताला स्थान दिल्यानंतर अशा प्रकारे क्रमवार एक एक करून त्या वीराचे स्वरूप म्हणून त्या कंगनावर एक छोटीशी मूर्तीला स्थान दिले जाते. मंडळी, काही लोकांना फक्त इथपर्यंतच माहिती असते. त्यांना वाटतं की हे झाल्यानंतर किंवा या गोष्टी झाल्यानंतर आपलं काम हे पूर्ण झाले किंवा कंगन बनवून हे आता तयार झालेलं आहे. पण अजून यामध्ये पुढे भरपूर काही विधी असतात ज्या केल्याशिवाय हे वीर कंगन हे काहीच फायद्याचं नसते. आता मंडळी, मी बरेच लोक सुद्धा पाहिले आहेत की जे असे वीर कंगन घेऊन त्यांच्यापाशी जर कोणतं दैवत असेल तर त्याच्यासमोर ते कंगन ठेवून त्या कंगनाला अभिषेक घालतात, त्या कंगनाची पूजा करतात आणि त्यांना वाटतं की आपले कंगन आता सिद्ध झाले आहे. तर मंडळी, असे वीर कंगन सिद्ध होत नाही. त्यासाठी प्रत्येक वीराचे आवाहन केले जाते, प्रत्येक वीराच्या नावाने आहुत्या दिल्या जातात आणि त्यानंतर त्या कंगनामध्ये त्या वीरांना स्थान दिले जाते. आणि ही क्रिया किंवा ही पद्धत खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे एवढ्या साध्या सोप्या पद्धतीत वीर कंगन हे सिद्ध होत नाही. कारण मंडळी, यामध्ये प्रत्येक वीराचे मंत्र हे वेगवेगळे असतात, प्रत्येक वीराचे काम वेगवेगळे असते आणि त्याचबरोबर प्रत्येक वीराचा भोग देखील वेगवेगळा असतोय. त्यामुळे तुमच्याकडे जर असे अर्धवट केलेले किंवा मी जेवढ्या गोष्टी आतापर्यंत सांगितल्या फक्त त्याच गोष्टी करून बनवलेले जर कंगन तुमच्यापाशी असेल तर कृपा करून ते कंगन इतर दैवतांच्या पायावर देखील ठेवू नका. कारण मी असे लोक सुद्धा बघितलेले आहेत की आपले वीर कंगन, आपण एखाद्या दैवताला गेलो किंवा एखाद्या ठिकाणी गेलो तर ते आपले वीर कंगन त्या दैवताच्या पायावर ठेवतात. तर मंडळी, ही साफ चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे असं वीर कंगन असेल किंवा असे जर कंगन असेल तर कृपा करून ते कंगन इतर दैवतांच्या पायावर ठेवू नका. कारण यातून फायदा तर तुम्हाला काहीच होणार नाही, परंतु त्रास मात्र तुम्हाला याचा नक्की होईल. कारण मंडळी, वीर ही खूप मोठी शक्ती आहे आणि त्यांना तुम्ही इतर दैवतांच्या पायावर ठेवून तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. आता जर समजा तुमच्याकडे जर एखादं दैवत असेल तर तुम्ही हे कंगन त्या दैवतांच्या बाजूला ठेवू शकता. तुमची जर एखाद्या दैवतावर श्रद्धा आहे तर हे कंगन तुम्ही त्यांच्यापाशी नेऊन या कंगनाची पूजा करू शकता किंवा या कंगनासाठी तुम्ही त्यांचा आशीर्वाद मागू शकता. पण तुम्ही हे कंगन इतर दैवतांच्या पायावर ठेवू शकत नाही. आणि मंडळी, हे तुम्ही कधी करू शकता? जेव्हा तुमचे वीर कंगन हे सिद्ध असेल तेव्हा. कारण जोपर्यंत तुम्ही हे वीर कंगन सिद्ध करणार नाही तोपर्यंत ते फक्त एक धातूचे कडे म्हणूनच राहणार आहे. आणि यामध्ये वीर कंगन तुम्ही स्वतः सुद्धा सिद्ध करू शकता किंवा एखादा व्यक्ती हे वीर कंगन सिद्ध करून इतरांना देऊ शकतो. पण त्यासाठी समोरील व्यक्ती तेवढी जाणकार असावी लागते. कारण मंडळी, वीर कंगन ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि जो व्यक्ती हे कंगन धारण करतो तो व्यक्ती फक्त कंगनच नव्हे तर त्याचबरोबर ती जबाबदारी सुद्धा धारण करत असतोय. मंडळी, वीर कंगन काय आहे, ते कसे बनवले जाते याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. पण ही माहिती अजून अर्धवट आहे, कारण मी फक्त तुम्हाला कंगन कसे बनवायचे आहे हे सांगितलं आहे. परंतु कंगन बनवून झाल्यानंतर ते सिद्ध कसे करायचे आणि त्यासाठी काय विधी आहेत, कोणकोणते नियम त्यासाठी पाळावे लागतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणता वीर कोणत्या कामासाठी कधी उभा केला जातो किंवा कोणता वीर कोणते काम करतो याची सविस्तर माहिती म्हणजेच वीर कंगन हे सिद्ध कसे करावे याबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या पुढील पार्टमध्ये मी तुम्हाला देणार आहे. कारण ते विधिविधान खूप मोठं आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी सांगणं हे शक्य होणार नाही. मंडळी, लवकरच आपण या व्हिडिओचा पुढचा पार्ट देखील अपलोड करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील पार्ट अपलोड झाल्यानंतर तुमच्यापर्यंत तो सर्वात आधी पोहोचेल. मंडळी, या व्हिडिओचे दोन्ही भाग जर तुम्ही बघितले तर नक्कीच वीर कंगन बद्दलचे तुमचे जेवढे पण काही प्रश्न आहेत, जेवढे पण काही शंका आहेत त्या दूर होणार आहेत. आणि त्याचबरोबर खरे वीर कंगन आणि खोटे वीर कंगन यामध्ये काय फरक असतो हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. आणि वीर कंगनाची ताकद, वीर कंगनाची महिमा सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओचे दोन्ही भाग बघितल्यानंतर तुम्ही खोटे वीर कंगन किंवा चुकीचे वीर कंगन घेऊन फसणार नाही आणि स्वतःबरोबरच स्वतःच्या कुटुंबाला देखील त्रासामध्ये टाकण्यापासून तुम्ही वाचणार आहे.
तर मंडळी आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ही माहिती तुम्हाला समजली असेल, तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. अलख निरंजन आदेश.